नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 मध्ये। आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे। त्याच संदर्भात टॉप 9 बातम्या पाहू। ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन। वयाच्या 53व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। ब्रीच कँडी रुग्णालयातून फ्लोर परळ मधल्या निवासस्थानी पार्थिव आणण्यात आलं। उद्या दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी पार्क मधील हिंदू स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। आशा भोसलेंचा संगीत प्रवास आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध करणारा, हृदयाला स्पर्श करणारा होता। त्यांची गाणी लोकांच्या जीवनात कायम घुमत राहतील। पंतप्रधान मोदींच्या एक्सवरती पोस्ट। मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा हरपला। वयाच्या 5व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत आशा भोसलेंनी संगीताची सेवा केली। मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आशा भोसलेंच्या निधनावर शोक व्यक्त। आशाताईंच्या जाण्यानं जागतिक संगीत सृष्टीची मोठी हानी झाली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना श्रद्धांजली अर्पण। तर आशा भोसले यांच्या दुःखद निधनानं चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली। भारतीय संगीत विश्वातील एक अमर आवाज शांत झाला। आशा भोसलेंची गाणी अमर राहतील। उद्धव ठाकरेंकडून आदरांजली। आशाताई दी लास्ट एम्परर असं म्हणत आशा भोसले यांना राज ठाकरेंनी वाहिली आदरांजली। लता दीदी आणि आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीतातील लिओनार्दो द विंची आणि मायक्लोनोज आहात। दोघींनीही आता भारतीय चित्रपट संगीताचा रेनेसॉन्स युगाला आकार दिला। रेनेसॉन्स या युगाचा शेवटचा महत्त्वाचा घटक आज आपल्यातून गेला असं म्हणत ट्विटरद्वारे वाहिली श्रद्धांजली। तर आशाताईंची उणीव शब्दात व्यक्त करता येणार नाही असं म्हणत सचिन तेंडुलकरांनीही व्यक्त केल्या भावना। आमचं आयुष्य उबदारपणा, सौंदर्य आणि अस्विवर्णीय संगीतानं भरून टाकल्याबद्दल आम्ही आशाताईंचे आभार मानतो। संपूर्ण देश आणि महाराष्ट्रामध्ये दुःख पाहायला मिळतंय। एका युगाचा अंत झाला। आशाताई भोसले यांच्या निधनानंतर आशिष शिलारांकडून श्रद्धांजली। आशाताईंनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली। विश्वात भारताचं नाव प्रसिद्ध केलेल्या गायिकेला आपण मुकलं। मंगेशकर कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ। नितीन गडकरींकडूनही आशा भोसलेंना भावपूर्ण श्रद्धांजली। आता वयात राजकीय मोठ्या टॉप 9 सुनेत्रा पवारांकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ। अजितदादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। कनेरीतील हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवला। सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेवेळी आदिती तटकरे भाऊक। अजितदादांना मुख्यमंत्री म्हणून पाहायचं होतं, पण आता सुनेत्रा काकींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण होईल। आदिती तटकरेंकडून भावना व्यक्त। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं। आदिती तटकरेंच्या वक्तव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांना फक्त एक पायरी ओलांडायची आहे, भुजबळांचं वक्तव्य। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपूरमधील सभेत पक्षात इनकमिंग भगीरथ भालके आणि तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत यांनी हाती घेतला धनुष्यबाण। पालकमंत्री नेहमी म्हणायचे, तू निवडून आल्यावर निधी कुठून आणणार? निधीसाठी पालकमंत्र्यांकडेच यावं लागेल। आता मी त्यांना सांगतो, निधी देणाऱ्या माणसांकडे आलोय। जयकुमार गोरे यांचं नाव न घेता भगीरथ भालकेंची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोल्ड वॉरची चर्चा। शिवसेनेच्या आढावा बैठकीतून शेजारी बसूनही दोघांनी बोलणं टाळलं। मराठा आंदोलनावरील सरसकट गुन्हे मागे नाहीच। गृह विभागाचे मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत स्पष्टीकरण। मराठा आंदोलकांवर आतापर्यंत 2 टप्प्यात गुन्हे दाखल। पहिल्या टप्प्याच्या आंदोलनातील 17 तर दुसऱ्या टप्प्याच्या आंदोलनामध्ये 64 गुन्हे। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही। मनोज जरांगे यांचा इशारा। सरकारनं शब्द न पाळल्यास मोठं आंदोलन उभारी। सरकार गुन्हे कसे मागे घेत नाही तेच बघतो, मनोज जरांगे आक्रमक। आरक्षण उपसमिती अध्यक्षांकडून मराठा विरुद्ध मराठा भांडण सुरू। मनोज जरांगे पाटलांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर मोठा आरोप। तर ओबीसींना ज्या योजना आहेत त्या मराठ्यांना का नाहीत, जरांगेंचा सवाल। सगळ्यात मोठ्या टॉप 9 घडामोडी। सत्तेतला मोठा पक्ष सत्तेतल्या पितरांची शिकार करणार। रोहित पवारांचे ट्विट। पुढील महिन्याच्या शेवटपर्यंत शिकार केली जाणार। भोंदू प्रकरण असंच बाहेर आलं नाही तर ठरवून आणलं गेलं। रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा।
अत्याचारी भोंदू अशोक खरातकडून शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यावर 2,40,00,000ची जमीन खरेदी. उत्तर सोलापुरातील कळमन गावात खरातनं सीए सोबत जमीन खरेदी केल्याची माहिती. कागदपत्र समोर. नाशिकमधील आयटी कंपनीतील संशयित आरोपी कर्मचाऱ्याचं निलंबन. चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबन करण्याचे कंपनी प्रशासनाचे आदेश. पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या 8ही कर्मचाऱ्यांचं निलंबन. नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये अत्याचार आणि धर्मांतर प्रकरण. संशयित 6ही आरोपींचं मोबाईल जप्त केलेले मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे दिले. जप्त मोबाईलमधून संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता. नाशिकच्या आयटी कंपनीतील तरुणीवरील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्याप फरार. निदा खानच्या अटकेसाठी एसआयटीच्या 2 पथकांकडून शोध सुरू. नाशिकातील धर्मांतर प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होण्याच्या मार्गावर. कामगारांना मुंबई पुण्यातील इतर प्रकल्पात सामावून घेतलं जाणार असल्याची माहिती. 7 जणांवर आरोप. मात्र 150हून अधिक कर्मचाऱ्यांची अडचण. जळगावमध्ये लाडकी बहिणीची केवायसी करताना धक्कादायक प्रकार समोर. केवायसीच्या बहाण्यानं महिलेकडे शरीर सुखाची मागणी. आरोपी रमेश चव्हाण विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल. तर आणखीन एका महिलेकडेही प्रेमसंबंधांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. जळगावमध्ये केवायसीसाठी शरीर सुखाची मागणी केल्याचं प्रकरण. तात्काळ लक्ष घालून लवकरात लवकर योग्य कारवाई करा. रोहिणी खडसेंची मागणी. जळगाव प्रकरणाची पोलीस गंभीर दखल घेतील. परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी गैरफायदा घेत असेल तर सरकार आणि पोलीस अशा वृत्तींना ठेचून काढतील. लाडक्या बहिणीची काळजी घ्यायला सरकार सक्षम. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया.